पंढरपूरपासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02180 24 22 45। राज्यात सध्या महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। अशामध्ये पुण्यामध्ये महायुतीचे घटक पक्ष असलेले अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याची चर्चा आहे। यावर आता राज्याच्या राजकारणात एकच चर्चा सुरू झाली आहे। अशामध्ये एकीकडे अजित पवार यांनी 26 डिसेंबरला युतीची घोषणा करणार असल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे अजित पवारांसोबत युती नको म्हणून पुण्यातील शरद पवारांचे नेते प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे। अशामध्ये पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार की नाही याबाबत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मोठं विधान केलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की गेल्या 2 दिवसापासून अजित पवार हे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आहेत। या 2 दिवसात त्यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत। तिकडे त्यांची चर्चा सुरू आहे। ते मुंबईत आल्यानंतर आमची चर्चा होईल। पुण्याबाबत देखील आमची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली। पुणे आणि पिंपरी चिंचवडबाबत ते म्हणाले की इथे युती शक्य नाही। हे सांगताना मुख्यमंत्र्यांनी त्यामागचे तर्क सांगितले होते, जे अजित पवारांनी मान्य केले। असे म्हणत शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युतीबाबत त्यांनी सूचक विधान केलं आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।